रत्नागिरीतील प्रसिद्ध रत्नदुर्ग किल्ल्याच्या परिसरात शिवकाळ जागृत करणारी भव्य दिव्य अशी शिवसृष्टी उभारण्यात येत आहे। या शिवसृष्टीचं काम युद्ध पातळीवर सुरू असून या ठिकाणी 20 फुटांचा शिवरायांचा पुतळा उभारण्यात येत आहे। भव्य असं प्रवेशद्वार तसंच रत्नागिरी जिल्ह्यातील 9 जलदुर्ग प्रतिकृती, शिवकालीन गाव आणि बोटीच्या आकाराचा सेल्फी पॉइंटही उभारण्यात आलाय। या शिवसृष्टी उभारणीमुळे रत्नागिरीतील पर्यटनात भर पडून पर्यटकांना शिवसृष्टी सोबत भगवती देवीचं दर्शन असा दुहेरी लाभ घेता येणार आहे। या ठिकाणी जी शिवसृष्टी उभी राहते, सुमारे 2 एकरच्या आवारात ही शिवसृष्टी उभी राहते आणि त्याच्यामधली जी शिल्प आहेत ते तयार करण्याचं काम जे स्कूल ऑफ मुंबई यांच्या वतीने उभारण्यात येते। त्या सर्वाचे ह्या संबंधित शिल्प घडवण्याचे काम ज्याची जबाबदारी आहे ते प्राध्यापक शशिकांत काकडे आपल्यासोबत आहेत। आपण नेमकं त्यांना विचारूया की ह्याची संकल्पना नेमकी काय आहे आणि कधीपर्यंत ती अपेक्षित आहे। नमस्कार। मान्य उद्योग मंत्री नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या संकल्पनेतून ही शिवसृष्टी उभारत आहे। या शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू जवळपास 20 फुटाचा आणि 15 फुटाच्या पेडेस्टलवर उभा आहे। त्याचबरोबर महाप्रवेशद्वार आपण माझ्या मागे बघताय ते प्रवेशद्वार आहे। एकूण 9 जलदुर्ग आपण इथं उभा करणार आहोत। त्या उद्याच्या 4 तारखेच्या उद्घाटनासंदर्भात 5 किल्ल्यांचं काम आपण पूर्ण करतोय। उर्वरित इथे शिवकालीन गाव एक उभा करणार आहोत। त्याचबरोबर आपण कॅफेटेरिया आहे। दुसरं आपण इथे एक सेल्फी पॉइंट म्हणून आपण एक बोटीसारखा आकार देऊन सेल्फी पॉइंट उभा केलेला आहे। अशा स्वरूपाचं हे शिवसृष्टीचं आहे आणि शिवसृष्टी उभा करताना ही सर्वात वेगळी शिवसृष्टी अशा अर्थाने आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आरमाराचं योगदान आहे त्या आरमाराच्या अनुषंगाने आपण हे गड किल्ले या दृष्टिकोने उभा करतोय। भगवती किल्ल्याच्या पायथ्याशी ही जागा आहे आणि याच्यामध्ये सर्व किल्ल्यांची माहितीसह सर्व पाचवे आहे की जे किल्ले प्रत्यक्ष लोक बघू शकत नाहीत ते ह्या जागेत येऊन इतक्या डिटेल्स किल्ल्याचं जे आहे ते आपण सादरीकरण इथं करतोय। आणि मला वाटतं सगळ्याच पर्यटकांच्या दृष्टिकोनातनं ही एक जमेची बाजू की फक्त रत्नागिरीत आल्यानंतर पूर्ण कोकणामधले जे जलदुर्ग आहेत त्यांचं इथं दृश्य त्यांना पाहायला मिळेल। रत्नागिरी शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढतोय आणि त्या पद्धतीत आज रत्नागिरी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून अनेक उपक्रम पालकमंत्री या नात्याने उदय सामंतांनी रत्नागिरी शहरात आणलेले आहेत। मंत्रिपदाचा योग्य वापर करून पर्यटकांना काय अभिप्रेत आहे याचा विचार करून रत्नागिरी शहर हे येत्या काळात एक पर्यटन केंद्र म्हणून रत्नागिरी हे महाराष्ट्रात नावलौकिक येणार आहे। आज आपण या ठिकाणी पाहतोय आपण भगवती किल्ल्याच्या पायथ्याशी उभे आहोत। माझ्या पाठीमागे श्री देवी भगवतीचं सुंदर मंदिर आणि विस्तीर्ण असा किल्ला शिवरायांच्या काळातला आपण पाहतोय। या ठिकाणी आता येत्या काळात एक शिवसृष्टीचं नवं दालन पर्यटकांना आणि भक्तगणांना पाहायला मिळणार आहे। सुमारे 12 कोटी रुपये खर्च करून रत्नागिरी नगरपालिकेच्या माध्यमातून आणि जे स्कूल ऑफ मुंबई यांच्या संयुक्त प्रयत्नातून अतिशय सुंदर आणि देखणी शिवसृष्टी या ठिकाणी उभी राहते। टाइम्स डिजिटल करता किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।